Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा. रायगडावर शिवभक्तांची गर्दी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापुरात नवीन राजवाडा इथे 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित. मुक्ताई मंदिरात टाळ मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष. आज आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरपूरला प्रस्थान करणार. मुक्ताईनगर परिसर हजारो भाविकांना भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी रथाला बैलजोडीचा मान. यंदा मध्य प्रदेशातल्या नाचणखेडामधील वारकरी संप्रदायाच्या शेतकऱ्याला 600 किलोमीटरचा पालखी रथाचा प्रवास असणार. मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात आळंदी इथले वारकरी संप्रदायाच्या अश्वधार्याला मिळाला मान. मुक्ताईनगरात आज उत्साहाचं वातावरण. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली. पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिरा सुरू होणार. दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा रात्री 8 पर्यंत सुरू होणार. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात. 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. 10 जुलैला मतदान तर 11 जुलैला मतमोजणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 154 पैकी 14 अर्ज बाद. 140 उमेदवार रिंगणात. 29 जूनला संचालक पदाच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी होणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन. शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी होणार. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला. हा निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाणार. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावलं. वाळू माफियांकडून ग्राम महसूल कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी. मुन्ना देसाई, तेजस निकमसह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल. तेजस निकम आमदार शेखर निकम यांचा पुतण्या. राज्य परिवहन विभागातील 51 अधिकारी 15 दिवसांपासून घरी. 51 परिवहन अधिकारी बदली विरोधात मॅट कोर्टात. अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीला मॅटकडून स्टे. मॅटच्या आदेशानंतरही परिवहन विभागानं या 51 अधिकाऱ्यांना जुन्या ठिकाणी रुजू केलं नाही. गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांचा भामरागड तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद. फडणवीसांकडून विविध विकास कामांची पाहणी. 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कटिबद्ध फडणवीसांचं वक्तव्य. लातूरमध्ये मनपा अधिकाऱ्यांची बैठक संपन्न. आमदार अमित देशमुख यांनी पालिकेच्या कामकाजाची माहिती घेतली. लातूर जिल्ह्यातील कौळखेड इथे घरकुल योजनेचा सर्व्हे करण्यासाठी महिला ग्रामसेवक आणि सोबतच्या व्यक्तींनी प्रत्येक अर्जदाराकडून 300 रुपये घेतल्याचा प्रकार. TV9 व्हिडिओची पुष्टी करत नाही. उदगीर पंचायत समितीकडे गावकऱ्यांची तक्रार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. मनसैनिकांनी महापालिका कार्यालयात नोटा उधळल्या. टीव्ही सेंटर परिसरात पार्किंग तयार करण्यासाठी आंदोलन. अमरावती महानगरपालिकेवर घंटागाडी चालकांचं आंदोलन. 8 महिन्यांपासून मानधन थकल्यानं आंदोलनाचं हत्यार उपसलं. आक्रमक झालेल्या चालकांनी सर्व घंटागाड्या महानगरपालिकेत लावल्या. साताऱ्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भीमाई मुक्ती आंदोलनाला सुरुवात. सातारा ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत लॉंग मार्चचं आयोजन. भीमाई स्मारकासह 3 मुख्य मागण्यांवरून अनुयायी आक्रमक. सातारा जिल्ह्यात मागच्या 24 तासात 2 जणांना कोरोनाची लागण. आतापर्यंत कोरोनाचे 12 रुग्ण सक्रिय. इतर रुग्णांवर कराड आणि साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या अंबाजोगाईत सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. पैशासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं विवाहितेनं गळफास घेत जीवन संपवल्याचा आरोप. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मुंगशीतील आईच्या हत्येत मुलासह सून आणि तिच्या वडिलांचाही सहभाग. कुर्डुवाडी पोलिसांच्या तपासातून माहिती समोर. सुनेच्या वडिलांना अटक. जळगावात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. चारित्र्यावरील संशयामुळे 34 वर्षीय विवाहितेनं जीवन संपवलं. सासरच्या 4 जणांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेडच्या किनवटमध्ये एकाच कुटुंबातील 3घांना विषबाधा. आईसह 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू. आरोग्य विभागानं गावातील पाण्याचे नमुने घेतले. तपासणी सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती लड्डांच्या घरातील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या वाट्याला प्रत्येकी 20 तोळे सोनं. बाकी अमोलनं ठेवलं. आरोपींनी दिलेल्या जबाबात माहिती समोर. अकोला कृषी उत्पादनांचं लिंकिंग होत असल्याबाबत तक्रारी. कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या पोलिसांना सूचना.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांचं आंदोलन. केजच्या सासुरामधील एकनाथ महाराज संस्थानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत 3 दिवसांपासून उपोषण सुरू. दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा धक्का. 3 वर्षापासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द. 17 सिंचन प्रकल्पांची जलसंपदा विभागाकडून मान्यता रद्द. प्रकल्पासाठी 5,33,00,000 निधी देण्यात आला होता. राज्यभरात पुढील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा. तर राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुण्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. चंद्रपूर शहरातील तुकुम मार्गावरील अपघातानंतर मनपाची अतिक्रमणाविरोधात मोहीम. 3ही झोनमध्ये कारवाई करत साहित्य जप्त. लातूर शहरातल्या रेणापूर नाका ते गरुड चौक रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी. पावसात पूल सातत्यानं पाण्याखाली जात असल्याचं चित्र. कुठल्याही उपाययोजना होत नसल्यानं नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. नवीनच बनवलेला डांबरी रस्ता हातानं निघतोय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ सुरू. धरणाचा पाणीसाठा 31% दौंडमधून 5,000 क्युसेकनं विसर्ग. साताऱ्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या दूषित पाण्यामुळे कुमठे ग्रामस्थांचा एल्गार. तात्काळ लक्ष घालण्याची मागणी. अन्यथा अर्धनग्न आंदोलनाचा सरपंचांसह गावकऱ्यांचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत. बोनससाठी कुठल्याच हालचाली नसल्यानं शेतकऱ्यांची कोंडी. खरीप हंगाम लोटल्यानंतर बोनस देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप. दरम्यान ग्रामीण भागात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. लातूरमधील पूरग्रस्त नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित. मे महिन्यातील पावसामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान झालं होतं. नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. येवल्यातील निळखेडेमधील शेतकऱ्यानं 3 एकरातील कांद्यावर नांगर फिरवला. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे टँकरची मागणी घटली. 20 मे नंतर एकाही गावाकडून टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव नाही. गोंदियातील रिवा पुणे रिवा या रेल्वे गाडीचं संभाव्य वेळापत्रक. रेल्वे विभागाकडून जाहीर. रिवा पुणे एक्सप्रेस आठवड्यातून 1 दिवस धावणार. 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कारवाईत 1,91,000 रुपयांच्या चलनी नोटा जप्त. सिंधुदुर्गमध्ये रानगव्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. व्हीपी कॉलेज परिसरातून दुचाकीवरून जाताना रानगव्याचा हल्ला. वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. रत्नागिरीच्या खेड पोलिसांची 4 ठिकाणी अंमली पदार्थाविरोधात कारवाई. 4 जणांना अटक. 2,36,711 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात 1 जण ठार. बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथे तरस सदृश प्राण्याकडून 5 मेंढ्यांचा फडशा. मेंढपाळांचं अंदाजे 90,000चं नुकसान. वनविभागाकडून पंचनामा. जळगावच्या विचखेडे गावाजवळ कारची दुचाकीला धडक. अपघातात एकाचा मृत्यू. 2 गंभीर जखमी. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलेशी झालेल्या वादातून तिच्या मुलाचं अपहरण करणाऱ्याला पंढरपूरमध्ये लातूर पोलिसांकडून अटक. महिलेशी जुजबी कारणावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी तिच्या 3 वर्षीय मुलाचं अपहरण केलं होतं. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीत गावठी पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक. फुटाळा तलाव परिसरातील गजबजलेल्या ठिकाणी टवाळखोर पिस्तूल घेऊन फिरत होता. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बंदूक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कासारसाई परिसरात जमिनीच्या वादातून बंदूक दाखवल्याचा प्रकार. हिंजवडी पोलीस घटनास्थळी जात बंदूक दाखवणाऱ्यांना ताब्यात घेतलं. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.